हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस घेणार आहोत आणि मराठीमध्ये आपण उत्तरे लिहिणार आहोत. जर तुम्ही MPSC किंवा UPSCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण या डेली आन्सर रायटिंग सिरीजद्वारे दररोज आपण उत्तरे लिहिणार आहोत. त्याआधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. दररोज सकाळी 7 वाजता तुम्हाला आन्सर रायटिंग विषयी व्हिडिओ मिळेल आणि आज बघा 14 मे आहे. तर आज तुम्हाला जो व्हिडिओ मिळेल तो 13 मेच्या आर्टिकलबद्दल मिळेल. टेलिग्राम तुम्हाला आपले जॉईन करायचं आहे, कारण जे काही एडिटोरियल आहेत, जे काही महत्त्वाचे एडिटोरियल असतात, जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात, ते आपल्या मराठी वर्तमानपत्रामध्ये आपल्याला तेवढे मिळत नाहीत. त्यामुळे आपण आयोग ज्यामधून आपल्याला प्रश्न विचारेल किंवा आपल्याला ज्यामध्ये खूप चांगली माहिती मिळेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ते वर्तमानपत्र म्हणजे द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे आपण वापरणार आहोत. परंतु प्रॉब्लेम हा आहे की हे जे 2 न्यूजपेपर आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळेच मग मी त्याचे तुम्हाला त्या एडिटोरियलचं भाषांतर करून सुद्धा एका वर्ड फाईलमध्ये टेलिग्रामवर देत जाईल. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. म्हणजेच तुम्हाला टेलिग्रामवर आपले भाषांतर, तसेच जर कोणाला इंग्लिशमध्ये ते आर्टिकल वाचायचं असेल तर इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचा स्क्रीनशॉट टाकला जाईल. तर तुम्हाला काय काय माहीत पाहिजे बघा. एकतर तुम्हाला प्रश्न अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये येतो हे तुम्हाला कळालं पाहिजे. तर आता आजचा जो आपला प्रश्न आहे तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर येतो ते सुद्धा आपण पाहूया. हा आपला आजचा प्रश्न आहे बघा. भारतातील उच्च शिक्षणाचे वाढते केंद्रीकरण आणि बाजारीकरण शैक्षणिक स्वातंत्र्य आणि बौद्धिक चौकशीला धोका निर्माण करत आहे. गंभीरपणे निरीक्षण करा. तर हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे आता अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये येतो. तर हा आपला अभ्यासक्रम आहे आणि यामध्ये सामान्य अध्ययन 2 विषय माहीत पाहिजे तुम्हाला. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 असे 4 सामान्य अध्ययनाचे GSचे विषय आहेत. आपल्याला तुम्हाला हा अभ्यासक्रम काय काय नाही याची माहिती कळत जाईल. आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओसुद्धा घेणार आहोत. परंतु आता लक्ष देऊया, हा प्रश्न अभ्यासक्रमाच्या कोणत्या पार्टमध्ये येतो हे पहा. हा इथं आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न या पॉईंटमध्ये आपला प्रश्न येतो. हा पॉईंट सामान्य अध्ययन 2च्या सामाजिक न्याय या घटकामध्ये आहे, सोशल जस्टिस. अभ्यासक्रम सुद्धा आपण पाहिलं की कसं आपला प्रश्न कुठे येतो ते पाहायचे. आता तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत जाताल तसं तुम्हाला सुद्धा कळेल की तो प्रश्न अभ्यासक्रमाच्या कोणत्या मुद्द्यामधून आलेला आहे. कीवर्ड्स आहेत. तुमच्या प्रश्नामध्ये काही असे शब्द असतील ज्यानुसार तुम्हाला उत्तर तुमचं लिहायचं आहे. आता आपल्या ह्या प्रश्नामध्ये पाहूया. इथे बघा, गंभीरपणे परीक्षण करा, क्रिटिकली ॲनालाइज. इंग्लिशमध्ये क्रिटिकली ॲनालाइज. तुम्हाला गंभीरपणे परीक्षण करायचं आहे. आणि प्रश्नामध्ये कोणकोणत्या बाबी विचारलेल्या आहेत ते सुद्धा आपल्या लक्षात घ्यायचं आहे, कारण ह्या विचारलेल्या बाबींवरच आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न आपण जेव्हा उत्तर लिहू प्रश्नाचं तेव्हा तुम्हाला ते कळून येईल. हे बघा, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन. म्हणजे कोणताही प्रश्न तुम्हाला लिहायचा असेल तर त्यामध्ये इंट्रोडक्शन असलं पाहिजे, नंतर बॉडी पार्ट असला पाहिजे आणि नंतर शेवटी निष्कर्ष, कन्क्लुजन असलं पाहिजे. आता हे पहा, हे एडिटोरियल आहे द हिंदूमधलं, द एज्युकेशनल लँडस्केप. हे शिक्षणावर आधारित आहे. यावरच आपण प्रश्न काढलेला आहे. आता ह्या जे
आता हे जे एडिटोरियल आहे ना, याचं मराठीत जे भाषांतर आहे ते इथं तुम्हाला या वर्ड फाईलमध्ये मिळेल. ही वर्ड फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर तुम्हाला काय करायचं बघा, तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे, टेलिग्राम चॅनलवर दिलेलं भाषांतर वाचायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. जोपर्यंत तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात करणार नाहीत, स्वतः लिहिणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाही. तर हा प्रश्न आहे आपला आजचा. त्याच्यामध्ये आपण पहिले जर कीवर्ड बघू, गंभीरपणे परीक्षण, क्रिटिकली अनालाइज. तर आपल्याला क्रिटिकली अनालाइज करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर या प्रश्नामधला प्रत्येक शब्द किंवा या प्रश्नामधले काही जे वाक्य असतील ते वाक्य आपल्याला उत्तरामध्ये आलेच पाहिजे, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला माहिती द्यावीच लागेल. जसं की ते बघा, भारतातील उच्च शिक्षणाचे वाढते केंद्रीकरण आणि बाजारीकरण शैक्षणिक स्वातंत्र्य आणि बौद्धिक चौकशीला धोका निर्माण करत आहे. उच्च शिक्षणाचं जे वाढतं केंद्रीकरण आहे, बाजारीकरण आहे, आपल्याला याबद्दल माहिती आली पाहिजे उत्तरामध्ये. उच्च शिक्षणाचे वाढते केंद्रीकरण ही आपली हेडिंग पाहिजे आणि उच्च शिक्षणाचे वाढते बाजारीकरण ही दुसरी हेडिंग पाहिजे. तर या गोष्टींमुळे काय होत आहे, तर शैक्षणिक स्वातंत्र्य आणि बौद्धिक चौकशीला धोका निर्माण झालेला आहे. त्याचाच आपल्याला परीक्षण करायचं आहे. म्हणजे 4 हेडिंग तर तुम्हाला कळाल्या की उच्च शिक्षणाचे वाढते केंद्रीकरण, उच्च शिक्षणाचे वाढते बाजारीकरण आणि त्यानंतर शैक्षणिक स्वातंत्र्य आणि बौद्धिक चौकशीला धोका, म्हणजे शैक्षणिक स्वातंत्र्याला धोका आणि बौद्धिक चौकशीला धोका, असे मुद्दे येतील. आता इंट्रोडक्शन बघा. तर इंट्रोडक्शन सध्या जे आपण आहे ते एडिटोरियलवरच लिहित आहोत, कारण आपल्याला सध्या आन्सर रायटिंग करायची आहे. जेव्हा तुम्ही पुढे जाल, तुमच्याकडे मुद्दे खूप असतील, तेव्हा तुम्ही काही अहवाल दाखवू शकता, अहवालातल्या काही बाबी दाखवू शकता, काही फॅक्ट्स तुम्ही दाखवू शकता. जसं तुम्ही पुढं जाल, अजून 15 दिवसांनी तुम्हाला खूप चांगली उत्तरे लिहिता येतील आणि तेव्हा तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये या गोष्टींचा वापर करणारच आहात. सध्या बघा, आपण एक जेनरिक इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे या एडिटोरियलवर आधारित. उच्च शिक्षण हे दीर्घकाळापासून समाजाच्या प्रगतीचा पाया मानले गेले आहे. हे स्वतंत्र विचार, लोकशाही भागीदारी आणि मुक्त विचारसरणीच्या विकासासाठी आवश्यक मानले जाते. मात्र अलीकडील भारतातील प्रवाह या मूल्यांपासून दूर जात आहे. त्याऐवजी मग काय होत आहे, केंद्रीयकरण, धोरणात्मक नियंत्रण आणि बाजारपेठ निष्ठा यांचा प्रभाव वाढताना दिसतो. आता हे बघा, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की पहिला आलेला आहे पॉईंट आपला, उच्च शिक्षणाचे वाढते केंद्रीकरण. आता या आर्टिकलमध्ये, एडिटोरियलमध्ये आपल्याला याबाबत काही बाबी दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. हे बघा, पूर्वी भारतीय विद्यापीठांना आपले अभ्यासक्रम ठरवण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे स्थानिक संदर्भानुसार शिक्षण, नवोन्मेष आणि प्रचलित विचारांना विरोध करणे शक्य होत होते. परंतु आज काय होत आहे, या एडिटोरियलनुसार बरं का, विद्यापीठे UGC आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सारख्या केंद्रीय संस्थांच्या नियंत्रणाखाली येत आहेत. अभ्यासक्रम जो आहे तो शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर राजकीय विचारधारेच्या सोयीसाठी साच्यात बसवले जात आहेत आणि त्यामुळे सर्जनशीलता, वैचारिक वैविध्य आणि टीकात्मक विचारसरणी यांना बाधा पोहोचत आहे. आता हे आपण लिहिलं उच्च शिक्षणाचे वाढते केंद्रीकरण याबाबत. आता उच्च शिक्षणाचे वाढते बाजारीकरण याबाबत या एडिटोरियलमध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. पहिला पॉईंट आपण त्याच्यामध्ये, अभ्यासक्रमांचा शैक्षणिक दर्जा नव्हे तर बाजारातील किंमत हे निकष ठरत आहेत. तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला यांसारख्या विचारप्रधान शाखांना अत्यावश्यक नसलेल्या शाखा मानले जाते, कारण त्यांचा ताबडतोब आर्थिक फायदा होत नाही. विद्यापीठांना प्रकाशन संख्येवर आधारित संशोधनाचे मोजमाप करायला लावले जाते आणि त्यामुळे विचारांची खोली दुर्लक्षित होते. या प्रवाहामुळे कॉर्पोरेट पद्धतीचे प्रशासन
दडपणाखाली कार्य करणे आणि शिक्षणाचे व्यवहारात रूपांतर ही नवी पद्धत विकसित झाली आहे. आता उच्च शिक्षणाचे वाढते बाजारीकरणमध्ये आपण हे पॉईंट्स लिहिलेले आहेत. आता वरील बाबींमुळे काय झालेलं आहे तर शैक्षणिक स्वातंत्र्याचा ऱ्हास आणि बौद्धिक चौकशीला धोका झालेला आहे. तर मग त्या आर्टिकलनुसार आता आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला ॲड्रेस करायच्या आहेत. त्याआधी तुम्ही इथं एक सेंटेन्स टाकू शकता, एक पॅराग्राफ छोटा टाकू शकता. जसं तुम्ही लिहू शकता की वरीलप्रमाणे शिक्षणाचे केंद्रीकरण व बाजारीकरण झाल्याने पुढील धोके निर्माण झाले आहेत. आता बघा, शैक्षणिक स्वातंत्र्याचा ऱ्हास, याच्यामध्ये जे आपल्याला एडिटोरियलमध्ये मुद्दे दिलेले आहेत ते आपण लिहिलेले आहेत. विद्यापीठामध्ये आज विचारसरणीवर दबावाची भूमिका दिसून येत आहे. प्राध्यापकांवर राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय टाळण्याचा दबाव आहे. नियुक्त्या व बढती या शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर राजकीय निष्ठा किंवा प्रशासकीय जवळीक यांच्या आधारावर होतात. उदाहरणार्थ नॅशनलिझम, राष्ट्रीयत्व, अल्पसंख्याक हक्क किंवा दर्जनशील विचारवंत यांच्यावरील संदर्भ दिल्यास प्राध्यापकांना दोष दिला जातो. आता बघा, बौद्धिक चौकशीला धोका. मग आता या पॉईंटमध्ये काय लिहू शकतो आपण की विद्यार्थी सुद्धा चिकित्सक विचार करण्यापासून दूर राहतात, कारण त्यांना सुद्धा भीती असते ना, त्यांचं भविष्य, त्यांचं करिअर, चिंता वाटते. जे ते जी प्रचलित शिक्षण पद्धती आहे त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, आपल्याला काही असाइनमेंट्स लिहाव्या लागतात. तर जे ह्या असाइनमेंट्स असतात ते सर्वजण जवळपास पाहून जशाला तसं लिहितात, परंतु तरीसुद्धा आपल्याला त्या असाइनमेंट्स लिहाव्या लागतात, कारण हे ठरवलेलं असतं मॅनेजमेंटनं. म्हणजे कॉलेजच्या मॅनेजमेंट ठरवलेलं असतं की असं समजा आपला जो करिक्युलम आहे त्यानुसार आपण या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. तसंच काय बघा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हवा तसा होत नाही. तर आपण वर पाहिलं होतं की तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, कारण हे ज्या फील्ड्स आहेत, हे जे क्षेत्र आहेत ना, लगेच आपल्याला त्वरित फायदा मिळत नाही. फायदा म्हणजे काय, लगेच तुम्ही तत्त्वज्ञान शिकला तर तुम्हाला लगेच 50 लाखाचं पॅकेज लागलं, असं झालं नाही. त्यामुळं त्वरित फायदा भेटत नाही, परंतु या गोष्टीनं तुमचा बौद्धिक विकास होतो. तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला यामुळे तुमच्या विचारामध्ये बदल होतो, तुमची मॅच्युरिटी वाढते वगैरे वगैरे. आणि आता शेवटी कन्क्लुजन, निष्कर्षामध्ये तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही लिहू शकता. हे फक्त तुम्हाला एक उदाहरणादाखल मी दिलेलं आहे. आजच्या शिक्षण विद्यापीठांना लोकशाही विचारांची पाळीमुळे असलेल्या जागा नसून बाजारनिष्ठ विचार नियंत्रित संस्था बनवण्याच्या दिशेने नेत आहेत. या प्रवाहात थांबवण्यासाठी संस्थात्मक स्वायत्तता पुन्हा प्राप्त करणे आवश्यक आहे. नियुक्त्या व बढती या पूर्णपणे गुणवत्ता, विचारक्षमता आणि अध्यापन मूल्यांवर आधारित असाव्यात. केवळ राजकीय निष्ठेवर नव्हे, अभ्यासक्रमात वैविध्य आणि विचार स्वातंत्र्य राखले जावे. तर इथे आपण काय केलेलं आहे, सर्व गोष्टी ज्या आपण वर लिहिल्या आहेत त्या एका संक्षिप्त फॉर्मॅटमध्ये इथं ठेवलेल्या आहेत. परंतु जसं आपण पुढे जाऊ आन्सर रायटिंगमध्ये, आपलं कन्क्लुजन सुद्धा बदलत जाईल, कारण कन्क्लुजनमध्ये सुद्धा आपल्या भरपूर काही वेगळ्या गोष्टी आपण देऊ शकतो आणि ते येत जाईल. तुम्हाला जर काही समस्या असेल किंवा तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही ते कमेंट करून देऊ शकता, किंवा तुमच्या समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून मांडू शकता. मी तुम्हाला रिप्लाय देईल नक्की. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.